खरं तर अगदी एक लढा, जो लढा गेल्या 2 वर्ष झालं सातत्यानं महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि महाराष्ट्रभर चर्चेत नाही तर देशभर चर्चेत आहे। ज्या लढ्यामुळं खरं तर जो लढा एका गावातून सुरू झाला होता, तो लढा त्यानंतर जिल्ह्यापुरता नाही, विभागापुरता नाही, राज्यापुरता नाही तर देशात चर्चेत आला। तो लढा जगामध्ये खरं तर त्याची चर्चा झाली। ज्या लढ्यामध्ये खरं तर सभा घेण्यात आल्या आणि त्या सभेला लाखोत नाही तर करोडांच्या संख्येत समाज गोळा झाला आणि त्याची चर्चा खरं तर जगभर झाली आणि ते खरं तर त्या लढ्याच्या माध्यमातून त्या सभेमध्ये जागतिक लेवलचे रेकॉर्ड तोडण्यात आले। तो लढा होता मराठा समाजाचा, मराठा आरक्षणासाठी आणि ते लढा उभा करणारे होते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील। आता हेच मनोजदादा जरांगे पाटील खरं तर 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईमध्ये जात आहेत आणि 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होत आहेत आरक्षणासाठी। आता खरं तर प्लॅनिंग झालेलं आहे सगळं आणि सरकार सुद्धा तयारीत आहे। नेमकं सगळं प्रकरण काय आहे आपण सविस्तर पाहूया। नमस्कार, आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत। 23 ऑगस्ट 2025 हा लढा सुरू झाला आणि आज पाहिलं तर सातत्यानं 2 वर्ष झालं लढा हा सुरूच आहे। मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे खरं तर सध्या आता मुंबईकडे निघत आहे। सगळा प्लॅन ठरलाय आणि खरं तर मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस बरेच आमदार आले, खासदारही आले, ज्यांना खरं तर त्यांना विनंती केली होती की आपण 4 भिंतीच्या आत बसून चर्चा करू। त्यावेळेस त्या नेतृत्वानं सांगितलं की जे होईल ते समोरासमोर जनतेसमोर होईल, कॅमेऱ्यासमोर होईल आणि खरं तर इतकं निस्वार्थ नेतृत्व हे मराठा समाजाला लाभलं। ते नेतृत्व मराठा समाजाला भावलं आणि हेच नेतृत्व खरं तर मराठा समाजातील तरुणाईचं हृदयस्थान झालं आणि ते नेतृत्व आता मुंबईकडे रवाना होते। सगळं प्लॅन ठरलेलं आहे, जायचंय कसं, मुक्काम ठरलेले आहेत आणि खरं तर आता याच्यामुळे सरकारला नाकीनऊ येणार आहेत का हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर गणपतीच्या विसर्जनाच्या त्याच वेळेस गणपती बसतायत आणि त्याच वेळेस खरं तर आता मुंबईमध्ये मराठ्यांची गर्दी किती होणार हा सरकारला पडलेला प्रश्न आहे। मनोज जरांगे पाटील हे आता अंतरवालीतून 27 ऑगस्टला रवाना होत आहेत। मनोज जरांगे पाटील हे त्याच अंतरवालीतून खरं तर मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत, हजारो मराठा तरुणांसोबत रवाना होत आहेत। तेच अंतरवाली ठिकाण आहे जिथे खरं तर मनोजदादा जरांगे पाटील यांना 2023 मध्ये आंदोलनाची सुरुवात केली। त्यानंतर खरं तर तिथं लाठीचार्ज झाला आणि ते प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं, याचे पडतात महाराष्ट्रभर पडले आणि हे महाराष्ट्रभर त्यानंतर हे चर्चेत आलं हे आंदोलन आणि तिथूनच आता मनोजदादा जरांगे पाटील हे खरं तर त्याच अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होत आहेत। सोबत जात असताना लाखो कार्यकर्ते असणार आहेत, पण हे ज्यावेळेस हे खरं तर लाट आहे, जी आरक्षणाची लाट आहे, ही खरं तर जे मराठा समाजाचं हे वादळ ज्यावेळेस रस्त्यानं पुढे पुढे जाणार आहे त्यावेळेस खरं तर समोर येणाऱ्या गावातील, समोर येणाऱ्या जिल्ह्यातील लाखो तरुण या खरं तर वादळामध्ये सामील होणार आहेत, या लाठीमध्ये सामील होणार आहेत आणि खरं तर या लाखोंची गर्दी करोडो गेल्याशिवाय राहणार नाही। आता मनोजदादा जरांगे पाटील यांचा कसं सविस्तर कसा रूट आहे आपण थोडक्यात पाहूया। खरं तर मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून 27 ऑगस्टला रवाना होत आहेत। त्यानंतर ते शहागड फाट्यावरून साष्ट पिंपळगाव इथे जाणार आहेत। तिथून ते पैठणमध्ये आणि पैठणहून घोटणहून शेवगावकडे निघणार आहेत आणि शेवगावाकडून मिरीमका, तिथून पांढरीचा पूल ते अहिल्यानगरमध्ये प्रवेश करणार आहेत। अहिल्यानगरमधून ते बायपासहून पुणे बायपासला जाणार आहेत आणि तिथून आळे फाटामार्गे शिवनेरीकडे मुक्कामासाठी जाणार आहेत। शिवनेरी का? कारण तर शिवनेरी हे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजीराजांचं जन्मस्थान आहे। तिथून शिवनेरीचं दर्शन घेऊन ते शिवनेरीकडून दर्शन घेतल्यानंतर पुढे हा मोर्चा निघेल राजगुरुनगर, चाकण, त्यानंतर तळेगाव, लोणवळा, पनवेल, वाशी। त्याच वाशीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जाणार आहेत, ज्या वाशीमध्ये खरं तर गेल्या वेळेस ते मुंबईकडे गेले होते पण वाशीमधून त्यांना माघारी परतावं लागलं होतं किंवा माघारी आले होते। आता त्या वाशीनंतर तिथून ते चेंबूरमध्ये जातील आणि चेंबूरमधून आझाद मैदानावरती 28 तारखेच्या संध्याकाळी जाणार आहेत। पण याच 28 तारखेच्या संध्याकाळी जर पाहिलं तर त्याच दिवशी मुंबईमधील 1.5 दिवसाचे गणपती सुद्धा पडणार आहेत। आता गणपती पाहणाऱ्यांची किंवा गणपती विसर्जनाची गर्दी आणि हा लाखोंचा जनसागर तिथं जाणार आहे, हा करोडांचा मराठ्यांचा जनसागर तिथं जाणार आहे। आता हे सगळं मॅनेज करत असताना, हे सगळं मॅनेज करताना सरकारची नाकीनऊ आल्याशिवाय राहणार नाही। खरं तर याच पार्श्वभूमीवरती सरकारनं काल झालेल्या बैठकीमध्ये उपसमिती नेमण्यात आलेली आहे। ज्या उपसमितीचे पहिले अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे होते
आता नवे अध्यक्ष हे राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे जलसंपादन मंत्री आहेत आणि त्याच्यासोबतच बरेच कॅबिनेट मंत्री हे त्याचे सदस्य आहेत. आता त्याच्यानं जे आंदोलनासोबत चर्चा करण्यासाठी, ती आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी, मराठा समाजाचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी ती समिती निर्माण केलेली आहे. आणि एकीकडे आता मनोजदादा जरांगे पाटील यांचा खरं तर प्लॅन ठरलेला आहे आणि पाटलांना ठरवलेला आहे. मागच्या वेळेस महागारी परतावं लागलं होतं, पण यावेळेस मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. माघार येणार ते गुलाल घेऊनच येणार. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही. पाटलांची भूमिका आता मात्र ठाम आहे. आता नेमकं यामध्ये फडणवीसांचा प्लॅन सक्सेस होणार की मनोजदादा जरांगे पाटील यांचा प्लॅन सक्सेस होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं वाटेल असणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा खट्टा. धन्यवाद.